ओके, बघा आपण चालू करू आता. तर या लेक्चरमध्ये आता आपण काय बघायचंय, बेसिक्स ऑफ इलेक्ट्रिकल बेसिक्स. ठीक आहे, बेसिक्स बघायचं आहे यामध्ये, बेसिक्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. मग कोणते बेसिक्स आहे त्याच्यात? तर पहिला आहे बघा, बेसिक कशापासून चालू होते, तर ओहम्स लॉ. ओहम्स लॉ. ओके, आता ओहम्स लॉ काय आहे, तर स्टेटमेंट आपल्याला माहिती आहे. काय काय लिहितो आपण ओहम्स लॉ मध्ये? आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय, आय इज इक्वल टू व्ही बाय आर, व्ही इज इक्वल टू आय आर. या सगळ्या गोष्टी ओहम्स लॉ मध्ये लिहिल्या जातात. ठीक आहे, पण नक्की कोणता आहे यातला ओहम्स लॉ? तर बघा, यामध्ये हा मेन ओहम्स लॉ आहे. इतर ज्या गोष्टी आपण लिहिल्या त्याच्यात त्या त्याच्या करोलरीज आहेत, म्हणजे मेन ओहम्स लॉ वरून आपण त्या डिराईव्ह केलेल्या आहेत. ओके, तर बघा, ओहम्स लॉ आपण शिकताना यामध्ये बेसिक कोणती गोष्ट आहे, त्याचा स्टेटमेंट. आता ओहम्स लॉचं स्टेटमेंट काय आहे बघा, करंट पासिंग थ्रू कंडक्टर, current passing through conductor in conductor is directly proportional to voltage across it. Voltage across it हे असं स्टेटमेंट आहे. तर लक्षात घ्या, हे स्टेटमेंट असं लिहिलेलं आहे. ऍक्च्युली ओहम्स लॉ मध्ये I प्रोपोर्शनल टू V असं लिहिलेलं आहे. बरेच जण काय म्हणतात व्ही प्रोपोर्शनल टू आय, तर ह्याच्यात बऱ्याच जणांना क्लिअरिटी नाही आहे. तर लक्षात घ्या, मेन ओहम्स लॉ काय आहे, आय प्रोपोर्शनल टू व्ही, आणि त्यामध्ये आय इज इक्वल टू के इंटू व्ही, म्हणजे के काय आहे तिथं, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. आता तो जो के आहे तो ओहम्स लॉ मध्ये काय निघून आलाय, 1/R, आणि हा असं बघा ओहम्स लॉ बनलेला आहे. आणि बाकीचे जे आपण म्हणतो आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय आणि व्ही इज इक्वल टू आय आर, ह्या त्याच्या करोलरीज आहेत. लक्षात घ्या, म्हणजे त्या ओहम्स लॉ पासून डिराईव्ह केलेले हे बाकीचे इक्वेशन्स आहेत. आता ओहम्स लॉ स्टेटमेंट मध्ये काय सांगतो, कसं सांगतो बघा, करंट इन अ कंडक्टर किंवा करंट पासिंग थ्रू कंडक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्होल्टेज अक्रॉस इट. पण त्याच्या पुढे पण आहे जे महत्वाचं आहे, त्याच्या पुढे काय लिहिलेलं आहे, प्रोव्हाइडेड दॅट द टेम्परेचर ऑफ कंडक्टर रिमेन्स कॉन्स्टंट, प्रेशर अराउंड कंडक्टर शुड रिमेन्स कॉन्स्टंट अँड फिजिकल स्टेट ऑफ कंडक्टर रिमेन्स सेम. काय काय म्हटलं बघा, टेम्परेचर कॉन्स्टंट, प्रेशर कॉन्स्टंट आणि फिजिकल स्टेट ऑफ कंडक्टर, फिजिकल स्टेट कुणाची, ऑफ कंडक्टर. तर ही काय सेम पाहिजे, फिजिकल स्टेट ऑफ कंडक्टर रिमेन्स सेम. पण बघा, हे रिअल मध्ये होते का, नाही होत. म्हणजे कसं, जर आपण एखाद्या एलिमेंट मधून करंट जर पास केला तर त्या एलिमेंटचं टेम्परेचर सेम राहतंय का, नाही, टेम्परेचर वाढतंय. परत टेम्परेचर जर चेंज होत असेल तर आपल्याला माहिती आहे, अकॉर्डिंग टू बॉइल्स लॉ जे आपण 11वी-12वी केमिस्ट्रीमध्ये शिकलो, त्यामध्ये काय सांगतो बॉइल्स लॉ, पीव्ही इज इक्वल टू एनआरटी. म्हणजे जर पीव्ही इज इक्वल टू एनआरटी, म्हणजे याचा अर्थ काय, जर समजा टेम्परेचर चेंज झालं तर प्रेशर पण चेंज होते. ओके, पी म्हणजे प्रेशर
टी म्हणजे टेम्परेचर, आणि टेम्परेचर चेंज झालं की प्रेशर चेंज होणार आहे. म्हणजे बघा ओहम्स लॉ मध्ये ओहम्सने काय डिफाईन केलं, आय प्रोपोर्शनल टू व्ही प्रोव्हाइडेड दॅट ह्या तीन गोष्टी रिमेन्स कॉन्स्टंट अँड रिमेन्स सेम, पण ते होत नाही. म्हणजे याचा अर्थ ओहम्स लॉ हा प्रॅक्टिकल आहे का, नाही, तर ओहम्स लॉ हा इम्प्रॅक्टिकल आहे, लक्षात ठेवा. तर हे असे जे बेसिक्स वर जे असतात ना, हे बेसिक्स इंटरव्ह्यूला बऱ्याच ठिकाणी विचारले जातात, त्यामुळे हे लक्षात ठेवा. ओके, तर पुढे बघू. आता ओहम्स लॉ मध्ये आपण हे तीन टर्म्स बघितल्या, आय, व्ही आणि आर. आता आय म्हणजे काय पहिल्यांदा बघू आपण, जे त्यात लिहिलेलं आहे ते काय लिहिलंय, करंट. ओके, आता करंट काय बघा, करंट फ्लो ऑफ चार्जेस पर युनिट टाइम. तर मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये काय लिहितोय आपण, आय इज इक्वल टू क्यू बाय टी, आय इज इक्वल टू क्यू बाय टी, किंवा काय लिहितो अजून इन्स्टंटेनियस करंट साठी आय इज इक्वल टू डी क्यू बाय डी टी, आय इज इक्वल टू डी क्यू बाय डी टी, आय इज इक्वल टू डी क्यू बाय डी टी. तर हे असं लिहिल्यानंतर बघा करंटची डेफिनेशन काय तयार होत्या, करंट इज फ्लो ऑफ, इट इज द फ्लो ऑफ चार्जेस पर युनिट टाइम. करंट इज नथिंग बट फ्लो ऑफ चार्जेस, किंवा आपण असं म्हणू फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन पर युनिट टाइम, पर युनिट टाइम. मग बघा जर त्याला आपण अजून थोडस डिटेलमध्ये लिहायचं म्हटलं तर आय इज इक्वल टू एन इंटू ई डिवायडेड बाय टी. मग क्यूच्या जागी काय लिहू शकतो आपण, एन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इंटू चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. मग बघा ई ची व्हॅल्यू काय असते तिथं, 1.6 इंटू 10 टू द पॉवर ऑफ -19 कुलम, 1.6 इंटू 10 टू द पॉवर ऑफ -19 कुलम. आता हे करेक्ट लिहिले का आपण, तर नाही, अजून पण ह्याच्यात आपल्याला करेक्शन करायची गरज आहे. तर ते कोणतं, हे मायनस साईन, लक्षात ठेवा. चार्ज ऑन इलेक्ट्रॉन हा काय असतो, -1.6 इंटू 10 टू द पॉवर ऑफ -19 कुलम, आणि चार्ज ऑन प्रोटॉन याच्या बरोबर उलटा पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजे पी काय असतो +1.6 इंटू 10 टू द पॉवर ऑफ -19 कुलम, 10 टू द पॉवर ऑफ -19 कुलम. तर हे असं आहे. मग बघा करंट आपण अजून कसं डिफाईन करू शकतो, चार्ज ऑफ 1 कुलोम, चार्ज ऑफ 1 कुलोम, ठीक आहे, चार्ज ऑफ 1 कुलोम पासिंग थ्रू कंडक्टर ऑफ युनिट क्रॉस सेक्शन इन 1 सेकंड. 1 सेकंड म्हणजे हा काय झाला 1 एम्पियर, हा काय झाला 1 एम्पियर, ठीक आहे. तर बघा असं आपण करंट डिफाईन करू शकतो. त्यानंतर पुढं आपण काय, व्होल्टेज. तर व्होल्टेज कशासाठी घेतो आपण, इलेक्ट्रिक पोटेन्शियल, ठीक आहे, इलेक्ट्रिक पोटेन्शियल किंवा पोटेन्शियल डिफरन्स, पोटेन्शियल डिफरन्स. बघा हा काय, पोटेन्शियल एनर्जी किंवा मोर स्पेसिफिक इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी, इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी डिवाइडेड बाय चार्ज.
इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी डिवायडेड बाय चार्ज. ठीक आहे. तर हे याला आपण म्हणतो व्होल्टेज किंवा इलेक्ट्रिक पोटेन्शियल किंवा पोटेन्शियल डिफरन्स. आता बघा, आता थोडस पोटेन्शियल आणि पोटेन्शियल डिफरन्स हे ज्यावेळी आपण म्हणतो तर यात थोडासा फरक आहे. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे त्या शब्दातच आहे की दोन पोटेन्शियल मधला डिफरन्स. म्हणजे समजा इथं एक चार्ज बॉडी आहे ज्याच्यावर 5 व्होल्ट चार्ज आहे आणि इथं एक चार्ज बॉडी आहे याच्यावर 2 व्होल्ट चार्ज आहे. तर या दोन मध्ये पोटेन्शियल डिफरन्स किती असणार? पोटेन्शियल डिफरन्स किती असणार? 5 मायनस 2 म्हणजे 3 व्होल्ट. 5 मायनस 2 म्हणजे 3 व्होल्ट. मग बघा, पोटेन्शियल डिफरन्स जर डिफाइन करायचं म्हटलं तर कसं डिफाइन करणार मी? पोटेन्शियल डिफरन्स इज सेड टू बी 1 व्होल्ट when 1 joule of energy is spent to flow the charge of 1 coulomb through circuit. Okay, 1 joule of potential energy spent to flow the charge of 1 coulomb. 1 joule divided by 1 coulomb म्हणजेच काय? 1 व्होल्ट. 1 व्होल्ट. ओके. आता बघा, ह्या 3 टर्म्स आल्या. आता चौथी टर्म आपण बघू त्यातली. ती आहे डिफरन्स बिटवीन पोटेन्शियल डिफरन्स अँड EMF. हे बघा, इंटरव्ह्यूला हे मोस्टली विचारलेले क्वेश्चन्स असतात. हे क्वेश्चन्स सारखे विचारले जातात इंटरव्ह्यू मध्ये की सांगा बरं डिफरन्स काय आहे, इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स आणि EMF यामध्ये काय डिफरन्स आहे. तर ह्या गोष्टी इंटरव्ह्यू मध्ये जास्त विचारल्या जातात. तर काय डिफरन्स आहे याच्यात? तर बघा, एकदम मायनर डिफरन्स आहे पण ती गोष्ट समजून घ्या. समजा मी एक या पद्धतीचा सर्किट ड्रॉ करतो. ठीक आहे. बघा, तर समजा इथं 5 व्होल्ट आहे, इथं 5 व्होल्ट आहे. ओके. पोटेन्शियल डिफरन्सचं पण युनिट आहे व्होल्ट आणि EMFचं पण युनिट आहे व्होल्ट. ठीक. मग या दोन्ही मधला EMF कोणता आणि पोटेन्शियल डिफरन्स कोणता असं जर आपल्याला सेपरेशन करायचं असेल तर ते कसं करायचं? तर बघा, आता सपोज हा चार्ज आहे. ठीक आहे, हा चार्ज आहे. आता बघा, आपण एक्झाम्पल्स घेऊ. हा 1 कुलोम्ब ऑफ चार्ज आहे. 1 कुलोम्ब चार्ज आहे. आता समजा या 1 कुलोम्ब चार्जला मला सर्किट मधून फ्लो करायचं म्हणजे इथून एनर्जी इकडे ट्रान्सफर करायचे. कुठे म्हणजे आपल्याला माहित नाही बघा की एनर्जी फ्लो करायची आपल्याला सर्किटमध्ये. तर यामध्ये समजा या एलिमेंटने काय केलं? 5 जूल एनर्जी याला दिली. किती? 5 जूल. बघा, या एलिमेंटने काय केलं? 5 जूल एनर्जी दिली.
आणि हा एनर्जी घेऊन गेला, हा पुढं 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 गेला हा, आणि याच्याकडे असलेली 5 जूल एनर्जी याने याला दिली, 5 जूल एनर्जी याला दिली. तर ही क्रिया या सर्किटमध्ये घडत असेल. इथं बघा, या एलिमेंटनी 5 जूल एनर्जी दिली आणि या एलिमेंटनी 5 जूल एनर्जी घेतली, 5 जूल एनर्जी घेतली. आता हा चार्ज किती आहे? हा चार्ज आहे 1 कुलम, हे विसरायचं नाही आपल्याला. आता बघा, व्होल्टेजची डेफिनेशन काय? V इज इक्वल टू डब्ल्यू बाय क्यू, V इज इक्वल टू डब्ल्यू बाय क्यू. आता एनर्जी इथं किती झाल्या? 5 जूल झाल्या, 5 जूल या 1 कुलम चार्जने दिलेली आहे, 5 जूल. तर इथे किती झालं? 5 व्होल्ट. ठीक आहे. आणि बघा, या 5 व्होल्ट किंवा या एलिमेंटने त्या 1 कुलम ऑफ चार्जला एनर्जी दिलेली आहे. ती किती दिलेली आहे? ती किती दिलेली आहे? 5 जूल डिवायडेड बाय 1 कुलम, म्हणजे इथं पण झालं 5 व्होल्ट. ठीक आहे. आता बघा, पहिलं जे हे एक्झाम्पल सांगितलं 1 आणि हे 2, मी असं म्हणतो, समजा इथं 1 आहे आणि इथं 2 आहे. 1 मध्ये काय झालेलं आहे? या चार्जनी इथं एनर्जी दिलेली आहे, 5 जूल एनर्जी दिली. व्होल्टेज किती आलं? 5 व्होल्ट. तर ही क्रिया होत असेल, चार्जनी एनर्जी दिली, देण्याची क्रिया झाली तिथं, आणि तिथं व्होल्टेज तयार झालं 5 व्होल्ट. तर त्यावेळी त्या तयार झालेल्या व्होल्टेजला मी काय म्हणणार? पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स. आणि या एलिमेंटनी 5 जूल एनर्जी कुणाला दिली? कुलोमला दिली. म्हणजे बघा, ही जी एनर्जी आहे ही याला मिळाली, याला 1 कुलम ऑफ चार्जला मिळालेले. तर यामध्ये हे जे व्होल्टेज तयार झालं याला आपण म्हणणार EMF. म्हणजे हा जो एलिमेंट दाखवला इथं, हा एलिमेंट जर एनर्जी चार्जला देत असेल तर तिथं EMF तयार होणार. आणि तो चार्ज एनर्जी आउट करत असेल, म्हणजे इथं हा जो एलिमेंट आहे वरचा 1 नंबर लिहिलेला हा एलिमेंट आहे, याला एनर्जी देत असेल, तर तिथं जे व्होल्टेज तयार होणार आहे त्याला आपण म्हणतो पोटेन्शियल डिफरन्स. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो पोटेन्शियल डिफरन्स. तर बघा, हा जो चार्ज फ्लो जो होतो आणि तो त्याच्याबरोबर जी एनर्जी कॅरी करतो आणि त्या कॅरी केलेल्या एनर्जीची जी देवाणघेवाण होत्या, एकदा त्या चार्जला एनर्जी मिळते, परत तो मिळालेली एनर्जी दुसऱ्याला देऊन टाकतो. जिथं देऊन टाकतो तिथं पोटेन्शियल डिफरन्स, जिथं तो एनर्जी घेतो त्याला जिथं मिळते तो EMF, ठीक आहे. ओके, तर हा आहे त्यातला एक बेसिक डिफरन्स आहे. हा बेसिक डिफरन्स लक्षात ठेवा. याला अजून समजायला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, ती म्हणजे तुम्ही ट्रॅव्हल करताना बऱ्याच ठिकाणी आपण कुली बघितलेले आहेत, बरोबर, जे माल वाहतूक करतात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी असे. तर बघा, समजा हे असे कुली असतील आणि इथं सपोज हे कोण आहेत? ओनर आहेत. आणि हे याला माल देणार आहेत, हँडओव्हर करणार, आणि हा काय करणार? कुली हा माल घेऊन जाणार आणि हा दुसऱ्या ठिकाणी ड्रॉप करणार आहे, बरोबर, दुसऱ्या ठिकाणी ड्रॉप करणार आहे. आता बघा, यांनी याला माल दिला, हा माल घेऊन गेला आणि हा या कुलीने दुसरीकडे ड्रॉप केला. म्हणजे हा जो माल ट्रान्सफर झालाय त्या मालाला तुम्ही समजून घ्या, तो म्हणजे चार्ज आहे. जी इथं माल पहिल्यांदा देण्याची क्रिया झाली, कुलीकडे देण्याची जी क्रिया झाली, ती तुम्ही EMF टर्मिनॉलॉजी मध्ये बसवणार. आणि हा जो कुली आहे तो परत पुढे माल दुसऱ्याला देतो, ठीक आहे.
दुसऱ्याला देतो, तिथून सपोज हा माल पुढे पाठवला जातोय, असं जर असेल तर इथं त्याला आपण काय म्हणतो, पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स लक्षात घ्या. तर या गोष्टी महत्वाच्या. तर हा फरक आहे ईएमएफ आणि पोटेन्शियल डिफरन्स मधला. ठीक आहे. ओके, आता बघा पुढचा पॉइंट आहे. पुढचा पॉइंट बघायचा आपल्याला ड्रिफ्ट वेलॉसिटी. पुढचा पॉइंट काय, ड्रिफ्ट वेलॉसिटी. आता ड्रिफ्ट वेलॉसिटी, तर तुम्ही बघा, एक इमॅजिनेशन करा फक्त. एक अशी लाईन आहे, त्या लाईन मध्ये सगळे भरपूर लोक उभारलेले आणि त्यांच्यातलं अंतर एक जस्ट अर्ध्या फुटाचं अंतर आहे, म्हणजे एवढं अंतर आहे त्या दोन माणसांमध्ये, आणि असे कंटिन्यू उभारलेले. ठीक आहे. आता सपोज त्यातला लास्टला जो उभारलेला माणूस आहे त्यानं जर जोरात धक्का दिला पुढच्याला, तर काय होणार आहे, जो पहिला माणूस आहे त्या लाईन मधला त्याच्यापर्यंत तो धक्का पोहोचणार. ठीक आहे. तर बघा, म्हणजे ही एक कन्सेप्ट आहे, तुम्ही असं एक इमॅजिनेशन करू शकता. अदरवाईज तुम्ही ते डॉमिनोज बघितलं असेल. डॉमिनोज म्हणजे डॉमिनोज नाही, डॉमिनो. हे असे डॉमिनो असतात, असे छोटे छोटे ब्लॉक असे ठेवलेले असतात. ठीक आहे. हे असे ब्लॉक ठेवलेले आहेत आणि सपोज हे ब्लॉक असे पडले, हा ब्लॉक याच्यावर पडला, हा 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 याच्यावर पडला. ठीक आहे. असे एकमेकांवर पडले, तर पहिला पडल्यानंतर शेवटचा पडतो. ठीक आहे. अशा पद्धतीनं हे एक कन्सेप्ट आहे. आता त्यात तुम्ही जर बघितलं, हा डिस्टन्स किती ट्रॅव्हल करतो, एवढंच डिस्टन्स ट्रॅव्हल करतो. पण बघा, यानं एवढंच डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, पण तरी पण सगळे ब्लॉक पडले, म्हणजे जी वेव्ह आहे ती वेव्ह फुल ट्रॅव्हल झाली. ओके, वेव्ह पूर्ण ट्रॅव्हल झाली ती. पण एका ब्लॉकनी, त्या एका डॉमिनोनी एवढं छोटस डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. त्यानंतर बघा, ही एक टर्मिनॉलॉजी झाली. अजून एक टर्मिनॉलॉजी सांगतो. तुम्ही स्टेडियम मध्ये बघितले असेल, जे क्राऊड बसलेले असते, जे लोक बसलेले असतात, प्रेक्षक बसलेले असतात, त्यामध्ये एक अशी रो असते, ती हात वर करतात, त्यानंतर लगेच त्याच्या शेजारची लोक हात वर करतात, लगेच त्याच्या शेजारची लोक हात वर करतात. आणि जर आपण बाहेरून बघितलं तर आपल्याला दिसतं की पूर्ण ते असे हात वर केलेली वेव्ह अशी पूर्ण कंटिन्यू ग्राउंड वर पूर्ण त्या प्रेक्षकांमध्ये ट्रान्सफर होते. ठीक आहे. अशी ट्रान्सफर झालेली त्याचं दिसतं आपल्याला. तर हीच अशी कन्सेप्ट ही आपल्या या याच्यामध्ये कंडक्टरमध्ये होत आहे. ओके, सपोज हा कंडक्टर आहे असा, आणि या कंडक्टरमध्ये असे बरेच इलेक्ट्रॉन्स आहेत, जे रॅन्डम स्टेटमध्ये आहेत. ओके, रॅन्डम स्टेटमध्ये. आता काय होतंय, आपण एक्सटर्नली याला कनेक्शन देतो, आपण असं. आणि कनेक्शन दिल्यानंतर बघा, थोडस एक्सटर्नली कनेक्शन दिल्यानंतर हे जे निगेटिव्ह प्लेट आहे ती काय करणार आहे, इलेक्ट्रॉन आत ढकलणार आहे. इलेक्ट्रॉन आत आला, आता हा इलेक्ट्रॉन याला धडकणार, हा 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 याला, हा याला, हा याला. आणि ही अशा पद्धतीनं बघा, ही अशी वेव्ह ट्रान्सफर होते. ओके, म्हणजे अशी हे एकमेकांना धडकत धडकत हे अशी वेव्ह ट्रान्सफर होते. ती वेव्ह म्हणजे ऍक्च्युली लक्षात घ्या, ती वेव्ह म्हणजे काय आहे, दिस इज करंट. ओके, हा आहे करंट. आता
यामध्ये इलेक्ट्रॉननी जे डिस्टन्स ट्रॅव्हल केलं ते डिस्टन्स, ते बघा छोटंसं डिस्टन्स आहे ते, आणि हे डिस्टन्स, या डिस्टन्सची ऑर्डर किती असते तर 10⁻⁵ मीटर. एवढं कमी डिस्टन्स असतं, 10⁻⁵ मीटर. तर एवढ्या लहान डिस्टन्स मध्ये पर नेट टाइम जे इलेक्ट्रॉन्स डिस्टन्स ट्रॅव्हल करतात, तर ते डिस्टन्स अपॉन टाइम जर आपण घेतलं तर ती आपल्याला मिळते त्याची वेलॉसिटी. त्याला आपण म्हणतो ड्रिफ्ट वेलॉसिटी. त्याला आपण काय म्हणतो, ड्रिफ्ट वेलॉसिटी. आणि ही ड्रिफ्ट वेलॉसिटी जर बघितली तर ही 10⁻⁵ मीटर पर सेकंड एवढी कमी असते. एवढं इलेक्ट्रॉन फक्त डिस्टन्स ट्रॅव्हल करतो, फार कमी असते जी ड्रिफ्ट वेलॉसिटी. आणि याचा जर फॉर्म्युला बघितला ड्रिफ्ट वेलॉसिटीचा, तर I इज इक्वल टू, असा हा फॉर्म्युला आहे. तुम्ही लक्षात ठेवताना हा बरोबर पडतंय. I आणि विना, जे आपली म्हण आहे ना, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, तसं ते आई विना असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर I म्हणजे इथं काय आहे, करंट. ओके. व्ही म्हणजे बघा इथं काय आहे, ही आहे ड्रिफ्ट वेलॉसिटी. व्ही म्हणजे ड्रिफ्ट वेलॉसिटी. ई म्हणजे चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. एन म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर युनिट व्हॉल्यूम. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर युनिट व्हॉल्यूम. ओके. आणि ए म्हणजे काय, क्रॉस सेक्शन एरिया ऑफ कंडक्टर. एरिया ऑफ कंडक्टर. ओके. तर ही अशी ड्रिफ्ट वेलॉसिटीची कन्सेप्ट आहे. आणि तुम्ही फॉर्म्युला असं लक्षात ठेवू शकता, या फॉर्म्युल्यावर बरेच म्हणजे क्वेश्चन जेईच्या पेपरला विचारले गेलेले आहेत. ठीक आहे. आणि ही अशी ड्रिफ्ट वेलॉसिटीची कन्सेप्ट.